नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही देवळात जायला निघलेली असते. म्हणजे सुमित्राला तर तिकडे जायचं असतं, परंतु मुद्दाम आजी जेव्हा विचारते की काय गं सुमित्रा, अगं इतक्या सकाळी सकाळी कुठे निघाली, तेव्हा सुमित्रा म्हणते की काय नाही आजी, अगं देवळात जायला निघाली. तर लगेच आजी म्हणते की अगं मग कुणाला तरी बरोबर घेऊन जा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं कोणीही मोकळं नाही, मी कुणाला घेऊन जाऊ. तेवढ्यात ऐश्वर्या खाली येते. तर लगेच आजी ऐश्वर्याकडे बघून हसून म्हणते की अगं गुंडी आहे ना आपली, मग गुंडीला घेऊन जा सोबत. आजी म्हणते की अगं तुला चौकामध्ये क्रॉस करायला भीती वाटते, मग तू हिला घेऊन जा. तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे, चल ऐश्वर्या तू चल माझ्यासोबत. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच अवंतिका अवंतिका म्हणून अवंतिकाला आवाज द्यायला सुरुवात करते. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अगं तू तिला कशाला हाक मारतेस. तेव्हा ऐश्वर्या काही न बोलता म्हणते की फक्त 1 मिनिट, आणि लगेच परत अवंतिकाला आवाज द्यायला पुन्हा सुरुवात करते. आजी आणि सुमित्रा फक्त ऐश्वर्याकडे तोंडाकडे बघत असते. तेव्हा सुमित्रा काही न ऐकता ऐश्वर्याचा हात धरते. अगं तूच चल, अवंतिकाला उन्हाचा खूप त्रास होतो, तूच चल असे म्हणते. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच सुमित्राचा हात लगेच बाजूला करते आणि मस्त असं उत्तर सुमित्राला देते की खरंच आई काय गंमत असते, ही मदत जर लागली तर ऐश्वर्या आठवते, ऐश्वर्याची आठवण होते, परंतु जर किल्ल्या द्यायच्या असतील तर दुसरी सून आठवते. तेव्हा ऐश्वर्याचं जे काही वागणं आहे ते सुमित्राला थोडंसं खटकतं. ऐश्वर्या म्हणू लागते की हेच बघा की आपल्या किचनमध्ये जे काही पितळेच्या स्टीलच्या असे काही वाट्या असतात, आपण त्यांना कशा प्रकारे घासतो आणि ते तसेच पडून असतात, परंतु जरीही त्या खाली पडले तरी आपल्याला कॉन्फिडन्स असतो की ते फुटणार नाही म्हणून, कारण मजबूत असणं हेच त्यांचं काम असतं. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये छान असं काहीतरी डेकोरेशन वगैरे जे काही कार्यक्रम असतो, तेव्हा आपण जो काही काचेचा तो सेट असतो तो असा तो बाहेर काढतो आणि त्या डिनरच्या सेटवर बारीक अशी पांढरी शुभ्र अशी नक्ष असते आणि त्याला कसं आपण सांभाळून वापरतो, आपण त्याला जीवा पलीकडे जपतो की आपल्याला असं वाटतं की तो खाली पडला म्हणजे फुटेल की काय, याच भीतीने आपण स्वतःच्या हाताने उचलतो आणि अलगद असं बाजूला ठेवतो. म्हणजे मला तुम्हाला असे समजायचे होते की आपल्या घरात जे अवंतिकाच्या नावाने आलेला डिनर सेट आहे ना, तो अशा प्रकारचा आहे, एक खूप खास. म्हणजे कसं तिला जपत जपतच सर्व काही घरातील गोष्टी आता सुरू झाल्यात. तेव्हा सुमित्राला राग येतो आणि आजी मात्र ऐश्वर्याच्या तोंडाकडे आश्चर्यानेच बघत असते. ऐश्वर्याचं ते बोलणं ऐकून सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस आणि कसं बोलतेस तू हे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो मी काही चुकीचं नाही बोलत, या घरासाठी मी किती काही काही केलेले नाही, परंतु शेवटी मला काय मिळालं आणि काय हाती लागलं माझ्या, आणि ती म्हणजे तिला जानकी म्हणायचं असतं. आणि परत म्हणते की जाऊन द्या, ती आता आपल्या घरात नाही, मला तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. जेव्हा ती होती तर तेव्हा आपल्या घरामध्ये फक्त तीच सर्व काही हवं नको इकडे तिकडे बघत राहायची, सर्व काही मान तिला मिळत होता. आणि आता तर अवंतिका आहे या घरामध्ये आणि सर्व काही मान वगैरे काही आहे ते सर्व त्या अवंतिकाला मिळतो आणि त्या अगोदर त्या जानकीला मिळत होता. आणि सर्व काही अगदी अवंतिकाच्या मनाप्रमाणे चाललं. मी काय घरातील स्टीलची आणि पितळीची भांडी असल्याप्रमाणे मला वागवतात, म्हणजे मान या घरामध्ये मला थोडंसं सुद्धा मान नाही. म्हणजे या घरामध्ये म्हणजे असा मान आहे वाटायला काय आहे की तुमच्या रागाच्या पात्याखाली धरायला माझी मान, बाकी मान या शब्दाशी आमचा खरंच काही संबंध नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं काहीतरी तुझा गैरसमज होतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही नाही अहो आई, सुमित्रा भाऊजी आणि अवंतिका ते डिनर सेट आणि ते दोघे या घरात आल्यापासून आम्ही तर तुम्हाला गैरच वाटतो हो की नाही. आणि तसं जर नसतं म्हणजे तुम्ही नाही म्हणतात तरी सुद्धा ती ऋषिकेश दादांची जी काही बेडरूम आहे तर ती त्यांना न देता आम्हाला दिली असती असं ऐश्वर्या बोलून जाते. आणि परत म्हणते की जाऊन द्या, तसे काही नाही, आणि उगाच कशाला मी तुम्हाला हे सर्व बोलून दाखवते, डोक्याला हात लावते की काय बोलते काय असं ती जे काही बोलत असते. तर सुमित्राच्या सर्व काही लक्षात येत असतं. आणि तसेही मी एका कामासाठी बाहेर जाते, त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत आजींना घेऊन जा. तोऱ्यात ऐश्वर्या तिथून निघून जाते. तेव्हा आजी डोक्याला हात लावते आणि आता हिला काय झाले, थांब सुमित्रा मी जरा बघतेस की नक्की हिला काय झालं ते. तेव्हा आजी जाणार तो सुमित्रा म्हणते की काय अगं तू आता काय बघणार, जे दिसतं ना तेच पुरेसं आहे, त्यामुळे आता यापुढे कुणावर अवलंबून राहिलंच नको. साधं मन सुद्धा कुणाला जपता येत नाही, परंतु मान मात्र सर्वांनाच हवा, म्हणून सुमित्रा रागवते आणि रागाने निघून जाते. तेव्हा आजी म्हणते की आता असं काय हे दोघी जणी काय झालं यांना नेमकं, म्हणून ती सुद्धा डोक्याला हात
लावून घेते. त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश हे देवी आईच्या मंदिरात येतात. देवी आईला हात जोडतात. जानकी आणि ऋषिकेश देवीला हात जोडतात. जानकी देवीला सांगत असते की आज ऋषिकेशचा सामना आहे आणि हा सामना तो ओवीसाठी लढतात. आज ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजपर्यंत कुस्ती खेळत होते, परंतु आज मात्र जी काही कुस्ती खेळतात तर एक बाप आपल्या लेकीच्या सुखासाठी ही कुस्ती खेळणार आहे. त्यामुळे देवी आई तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असून दे. खोटेपणाचे कितीही कुणी मुखोटे रचले तरी सुद्धा ऋषिकेश खेळणारच आणि जिंकणार सुद्धा. काल जशी तू त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना जिंकवलेस तशी सुद्धा तू त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना जिंकण्याचे आशीर्वाद दे. आणि देवी आई आज मी कौल लावते की आज सुद्धा विजय सत्याचाच होऊन दे. म्हणून जानकी आपलं जे काही ताटातील पूजेच्या फूल आहे ते देवी आईला कौल म्हणून लावते आणि देवी आईला हात जोडून डोळे झाकून म्हणते की देवी आई कौल दे, कौल दे आणि मनोभावाने प्रार्थना करते. तेवढ्यात जानकीने मात्र देवी आईला हात जोडून डोळे झाकलेले असतात. परंतु जेव्हा देवी आई लगेच कौल देते म्हणजे उजवा कौल त्यांनी जानकीला दिलेला असतो, तेव्हा ऋषिकेश हे सर्व पाहतो आणि खूप खुश होतो. जानकीला म्हणतो की हे बघ अगं, देवीला प्रार्थना केल्या क्षणी देवी आईने कौल सुद्धा दिला आणि तो पण उजवा कौल. म्हणून ऋषिकेश आणि जानकी खूपच खुश होतात. जानकी तू देवी आईची लाडकी भक्त आहेस. तू जे काही सांगितलं देवी आई लगेच ऐकते. तेव्हा जानकी ते ऐकून खुश होते आणि देवी आईला पुन्हा हात जोडते. मनोभावाने प्रार्थना करून म्हणते की देवी आई जर असंच असेल तर मला सुद्धा माझं कुटुंब परत जोडण्यासाठी बळ दे. माझ्या आई मला परत दे. तर खरंच खूप मोठा चमत्कार होतो आणि जानकी ऋषिकेश दर्शन घेऊन बाहेर फिरणार तोच सुमित्राचे आगमन तेथे होते आणि सुमित्रा सुद्धा देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात येते. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश वळून म्हणजे जायला निघतात. तोच सुमित्रा त्यांच्या समोर दिसते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सुमित्राकडे बघत असतात आणि सुमित्रा त्या दोघांकडे. परंतु ऋषिकेशच्या हाताला जे काही हे लागलेले असते आणि त्यावर पट्टी केलेली असते तर सुमित्राचे त्या हाताकडे लक्ष जाते. तेव्हा सुमित्राचा जीव कासावीस होतो आणि ती ऋषिकेशला म्हणणार तोच लगेच ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी चल, आपल्याला खूप उशीर होतोय. तेव्हा ऋषिकेश जायला निघतो, परंतु जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा. अहो, देवी आईचा आशीर्वाद तर तुम्ही घेतलाच, परंतु ह्या आईचा आशीर्वाद घ्यायला नको का? तेव्हा ऋषिकेश सुद्धा थांबतो आणि सुमित्रा सुद्धा तेथेच उभी राहते. जानकी पुन्हा म्हणते की आईंचा आशीर्वाद न घेता तुम्ही जाणार का? जानकी सुमित्राला म्हणते की आई, अहो आज ऋषिकेशचा अंतिम सामना आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खरंच खूप कष्ट घेतले आणि त्यांना खूप त्रास सुद्धा झाला, परंतु आजचा सामना जिंकण्यासाठी आई तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे. आई, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर रागावलेल्या आहात, परंतु मी सुद्धा तुमचा रागा हक्क समजून सर्व काही विसरले आणि तो राग मी तसाच माझ्याकडे सुद्धा ठेवलेला आहे. पण प्लीज आई, माझ्यामुळे तुम्ही यांच्यावर रागावू नका. आई, तुम्ही प्लीज यांना आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाशिवाय सर्व काही अर्धवट आहे. प्लीज आई, तुम्ही यांना आशीर्वाद द्या. म्हणून जानकी खूप रिक्वेस्ट करते. तर खरंच सुमित्राच्या मायेला सुद्धा पाजर फुटतो, कारण तिला सुद्धा आपल्या ऋषिकेश शिवाय होत नसते. म्हणून सुमित्रा तोंड वळवते. ऋषिकेशला आशीर्वाद देण्यासाठी ती ऋषिकेश जवळ येत असते. तेव्हा डोळे भरून सुमित्रा लगेच ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवायला लागणार तोच लगेच ऋषिकेश मागे वळून काही बघत नसतो, परंतु सुमित्रा त्याच वेळेस लगेच हात ठेवते आणि ऋषिकेश सुद्धा त्याच वेळेस म्हणतो की यांच्या आशीर्वादाची मला गरज नाही, कारण ज्यांनी माझ्या बायकोला अपमान करून घराच्या बाहेर काढले त्यांच्या आशीर्वादाची मला काही गरज नाही. तेव्हा सुमित्राचे डोळे आणखीन भरून येतात आणि ती आपला हात मागे घेते आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की आशीर्वाद मनापासून दिले जातात, पण ज्यांच्या मनात गैरसमज असेल मग त्यांनी आपल्याला जे काही आशीर्वाद दिले ते कसे आपल्याला मिळतील ग? तर माझ्या देवी आईचा हात माझ्या डोक्यावर हवा, कारण देवी आई कधीही आपलं करून मला परकतर कधीही करणार नाही. कारण सुमित्राने अगोदर जे काही ऋषिकेशला पूर्णपणे आपलंसं बनवलेलं असतं, परंतु अगदी मायेनं ऋषिकेशशिवाय तिचं काही होत नसतं, परंतु त्या ऐश्वर्यामुळे शेवटी तिने या ऋषिकेशला सुद्धा गैरसमजामुळे दूर लोटलेलं असतं. याचं ऋषिकेशच्या जीवाला खूप मोठा जखम झालेली असते आणि जानकीला घराबाहेर काढल्याची त्याला खरंच खूप मोठी ही चुकीची गोष्ट सुमित्राने केली म्हणून वाईट वाटत असतं, म्हणून तो सुमित्राचा रागराग करत असतो. ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो की ह्या लोकांचं मला काही नको, ज्यांनी माझ्या बायकोला घराच्या बाहेर काढलं. तेव्हा लगेच जानकी पुढे येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही असे का बोलतात? आई आहेत ना त्या आपल्या? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, त्या माझी आई नाही. आणि स्पष्ट शब्दात तो जानकीला म्हणतो की जानकी, अगं माझी आई मेली आणि मेलेली लोक कधीही आशीर्वाद देत नसतात, परंतु जिवंतपणे मेलेली माणसं वेदना मात्र नक्की
नक्कीच देतात. त्यामुळे जानकी चल आपल्याला खूप उशीर होतो. तेव्हा ऋषिकेशचे हे बोलणं ऐकून सुमित्राला खूप असा पस्तावा येतो आणि तिच्या डोळ्यातून खळखळ पाणी सुद्धा येते, कारण तिला खूप वाईट वाटतं. परंतु काय करणार, आता चूक तर तिचीच होती. जे काही ऋषिकेश बोलतो ते अगदी खरं आहे आणि ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो आणि तेथून घेऊन जात. जानकीची सुद्धा तो काही ऐकायला तयार नसतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सयाजी पाटलांना फोन करते आणि डॅडा अहो काय सांगू की त्या ऋषिकेशला आणि जानकीला कळलेलं आहे की आपण त्या ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर टाकून त्याला हरवणार आहे ते. म्हणून त्या जानकीनं काय केलं तुम्हाला माहिती आहे का, रात्रभर त्या ऋषिकेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिने त्या कुस्तीची प्रॅक्टिस करून घेतली. म्हणजे आता तो डोळे बंद करून सुद्धा खेळू शकतो. त्यामुळे डॅडा आपण फायनल आता हरतोय म्हणून ऐश्वर्याची जीवाची खूप अशी घालमेल सुरू असते. आता एक मात्र नक्की आपण हरणार आहोत आणि ती जानकी आणि ऋषिकेश मात्र जिंकणार आहे. ती जानकी मात्र त्या विजयाच्या मिरवणुकीत आपल्या डोक्यावर पदर घेऊन तोऱ्यात मिरवणार आहे. तेव्हा सयाजी पाटील म्हणतो की अगं विजय मिळवणं इतकं सोपं असतो का, म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून, आणि ते पण एका रात्रीच्या सरावामध्ये. तर ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा पण, त्यामुळे तू काही काळजी करू नको. आज तो प्रताप हा ऋषिकेशला धूळ चारणार म्हणजे चालणार, आणि तसेही काही कमी जास्त झाले तर पंच तर आहे ना आपल्या खिशामध्ये, त्यामुळे तू काही काळजी करू नका. तर ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो. ऐश्वर्या म्हणते की ओके डॅडा आणि फोन ठेवते. तेव्हा परत कुस्तीच्या मैदानावर सर्व काही गर्दी होते. सर्वजण तेथे येतात. जानकी ही सुद्धा येते. ऐश्वर्या सयाजी पाटील सर्वजण आलेले असतात आणि आता जे काही हे मंच आहे तर ते अनाऊन्स करून सांगतात की चला आता वाव वाव, खरंच जो काही कालचा जोरदार कुस्तीचा सामना होता तो परत आज या जे काही फायनल सामना आहे त्या मैदानावर होत आहे. आणि आता हा सामना आहे तो खूप जंगीचा आणि खूप असा ताकदीचा होणार आहे असे ते अनाऊन्स करून सांगत असताना त्याच वेळेस तेथे सौमित्र अगदी खुश होऊन आलेला असतो. ओवीचं लक्ष जातं आणि ओवी लगेच बोट करून जानकीला सुमित्र काका आलेला आहे असे दाखवते. तर जानकीला सौमित्रला बघून खूप आनंद होतो. आणि जो काही प्रताप जाधव आहे त्यांना सामना म्हणजे मुकाबला करणार आहे आपले मुळशीचे सर्वांच्या लाडके बहिणींचे हे ऋषिकेश दादा, म्हणजे आपले ऋषिकेश दादा. तर ऋषिकेशची सुद्धा मैदानावर एंट्री होते. तेव्हा ऋषिकेश आणि जे काही प्रताप जाधव पहिलवान आहे एकमेकांसमोर एंट्री होते. तर प्रताप जाधव हा मोठ्या तोऱ्यातच इकडे तिकडे आपली पाठ थोपडत असतो. अगदी पहिलवानासारखी तो ऋषिकेश समोर आपली ताकद दाखवत असतो. ऋषिकेश सुद्धा काही कमी नसतो. तो सुद्धा आपली जे काही पाठ आहे थोपडत ते त्या प्रताप जाधवची सामना करत असतो. आणि सर्वजण त्या प्रताप जाधवकडे बघत असतात, कारण नेमकं आपल्या ऋषिकेश दादांचं काय होईल म्हणून सर्वांना काळजी लागते. तर जानकी तेवढ्यात देवीला हात जोडते की कालचा दिवस ऋषिकेशचा होता, म्हणजे ऋषिकेश जिंकलेत, परंतु आजचा दिवस सुद्धा त्यांना जिंकण्यासाठी त्यांचा असू दे, यासाठी देवी आई तू माझी मदत कर, म्हणून मनोभावाने जानकी देवी आईला प्रार्थना करते. त्यानंतर इकडे घरी नाना हे खुर्चीवर बसलेले असतात आणि सुमित्रा ही मंदिरातून घरी येते. नानांना म्हणते की नाना अहो, तर नाना अहो असे म्हणतात. तर सुमित्रा सांगू लागते की अहो आज मी देवळात गेले होते तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. तेव्हा नाना फक्त हो हो करत असतात. तर सुमित्रा खाली बसते आणि तिला देवळामध्ये जानकी आणि ऋषिकेश जे काही भेटल्याचे क्षण आठवतात. तर लगेच ती नानांना म्हणते की आज मला तिकडे जानकी आणि ऋषिकेश भेटले होते. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश म्हटल्यानंतर नानांसमोर जे काही यांना विचारलेले असते की सर्वांनी की नाना सांगा तुम्हाला कोणी ढकलले ते, आणि तेव्हा नानांनी जानकीकडे बोट दाखवले होते. हे सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर क्षण येतात. नाना आपल्या हातवारे लगेच बोट खाली करतात. सुमित्रा पुढे म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का, गावामध्ये कुस्तीचा सामना होत आहे आणि त्यात आपल्या ऋषिकेशने भाग सुद्धा घेतलेला आहे आणि आज मात्र अंतिम सामना आहे. त्यामुळे जानकीने विनंती केली होती की मी ऋषिकेशला आशीर्वाद द्यावे म्हणून. तेव्हा मी आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला, तेव्हा मात्र ऋषिकेशने तो हात झिडकारून टाकला. हो, त्याच्या बायकोला मी घराच्या बाहेर काढले म्हणून तो त्याचाच राग घेऊन हा मिरतोय. मग अहो त्यांच्या बायकोने जे काही केलं मग त्याला का पश्चाताप होत नाही. अहो जिनं तुम्हाला पायरीवरून ढकलले तिलाच मी माफ करावं अशी त्यांची अपेक्षा आहे का. तेव्हा मात्र नाना हे त्यांना स्वतःला खूप त्रास होत असतो, कारण त्यांना हे सांगायचं असतं की जानकीने त्यांना पायरीवरून ढकललेलं नाही म्हणून. परंतु नानांना मात्र काही बोलता येत नसतं. ते खूप स्वतःला त्रास करून हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सुमित्राला मात्र त्यांचं काही कळत नाही. सुमित्राला असं वाटतं की त्यांना सुद्धा हे सर्व जानकी आणि ऋषिकेशनं
केलं म्हणून खूप त्रास होतोय, म्हणून ती नानांना हे सर्व बोलून दाखवत असते की खरंच तुम्हाला सुद्धा असं वाटत नसेल आणि या सर्वाचा तुम्हाला सुद्धा खूप त्रास होतो ना, आणि खरंच माझीच चूक झाली की मी हा विषय तुमच्याकडे काढला म्हणून, परंतु प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका, माझी काही चूक झाली का असे जेव्हा सुमित्रा विचारू लागते तर नाना तिचा हात झिडकारून फेकतात. सुमित्रा पुन्हा विचारते की काय हो, माझं काही चुकले का? नानांना तेच सांगायचं असतं की हो तुझंच चुकलं, परंतु नानांना व्यवस्थित काही बोलता येत नसतं. सुमित्रा त्यांना सांगत असते की अहो मी ऋषिकेशला आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला होता, परंतु ऋषिकेशने मात्र झिडकारला, त्यात माझी काय चूक होती? जाऊन दे, माझीच खूप मोठी चूक झाली, हा विषयच मी बंद करते. मी अंगारा तुमच्यासाठी घेऊन आले, तो अंगारा मी तुम्हाला लावते म्हणून जो पुढीत तिने अंगारा देवी आईचा आणलेला असतो तो नानांना लावायला जाणार, तोच लगेच नाना आपल्या हाताने तो अंगारा फेकून देतात. आणि जो काही अंगाऱ्याची पुडी उचलत असताना त्यामध्ये त्या पेपरमध्ये अशी जी काही बातमी असते की ऋषिकेश हा अंतिम सामना म्हणजे रणदिवे जिंकतील का असं काही त्यात लिहिलेलं असतं. तेव्हा ती बातमी मित्रा वाचते तेव्हा लगेच तिला जानकीचं बोलणं आठवतं की आई तुम्ही प्लीज यांना आशीर्वाद देताल का? आज त्यांचा अंतिम सामना आहे, पण तुमच्या आशीर्वादाची त्यांना खूप मोठी गरज आहे. तेव्हा सुमित्रा तो अंगारा नानांच्या कपाळाला लावते आणि काळजी करू नका, तुम्हाला तर बरं वाटेल असे म्हणते. तर इकडे सामन्याला सुरुवात होते आणि तो प्रतापराव असतो. प्रतापराव आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि कुस्तीला सुरुवात करतात, परंतु सर्वजण अगदी टकलावून ही कुस्ती बघत असतात. जानी ओवी यांना खूप टेन्शन येतं जेव्हा प्रतापराव हा ऋषिकेशला उचलतो आणि त्याला बाजूला फेकून देतो. तेव्हा ओवी जोरात बाबा असे ओरडते आणि जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सौमित्राला सुद्धा हे बघून खूप धक्का बसतो, कारण आता हा प्रतापराव जिंकून देतो की नाही अशी प्रत्येकाला आशा लागलेली असते. सर्वजण ऋषिकेशची काळजी करत असतात, परंतु सयाजीराव आणि ऐश्वर्या मात्र खूप खुश होऊन हे बघत असतात. तेव्हा ऋषिकेश मात्र काही उठायला तयार नसतो. जानकी मात्र खूप विनवण्या करत असते की नक्की आता काय करू आणि ऋषिकेशला कसे उठवू, कारण ही तर कुस्ती ऋषिकेशला जिंकायची, म्हणून तिचे आतोनात प्रयत्न सुरू होतात. तेव्हा ओवी सुद्धा जे जीवाची तिची खूप घालमेल करत असते की बाबा उठा, बाबा उठा, परंतु ऋषिकेश उठण्याचा खूप प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा सारंग असतो, सारंगने सुद्धा जानकीवर आरोप केलेले असतात आणि शर्वरीने सुद्धा हे जानकीवर आरोप केलेले असते आणि सर्वांनी आरोप करून जानकीला या घराच्या बाहेर काढल्याचे क्षण त्यावेळी ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतात. आणि जेव्हा घराच्या बाहेर काढल्यानंतर ओवीने विचारलेलं असतं की बाबा अहो आता आपण कुठे जायचं, आपलं दुसरं घर आहे का? आणि गुलाबदादा त्याच वेळेस देवासारखे त्यांच्यासाठी मदतीला धावून येतात आणि त्यांना आपल्या घरी घेऊन जातात. हे सर्व आठवल्यानंतर ऋषिकेश पुन्हा उठतो आणि आपल्या ओवीसाठी तो ही कुस्ती जिंकायचं ठरवतो. तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा ताकद येते आणि तो पुन्हा त्या प्रतापशी झुंज घ्यायला जातो आणि कुस्ती सुरुवात होते आणि तो धावूनच गेलेला असतो. तेव्हा मात्र जो प्रताप असतो तो आपल्या ऋषिकेशला दाबतो. तेव्हा ओवी जोरात बाबा असे ओरडते. जानकीला सुद्धा खूप वाईट वाटते आणि सुमित्राला तर खरंच ती अगदी तिला राहवत नाही आणि अगदी डोक्यावर शाल घेऊन आणि आपलं पूर्ण चेहरा झाकून ती कुस्ती पाहायला देते, मैदानावर हजर होते आणि लोकांच्या गर्दीमध्ये घुसून ती आपल्या ऋषिकेशची कुस्ती बघू लागते. सौमित्र सुद्धा हे सर्व बघत असतो आणि त्याला ऋषिकेशची खूप अशी काळजी वाटू लागते आणि तो ऋषिकेशला जिंकण्यासाठी प्रयत्न म्हणजे देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो. ओवी जोरात बाबा असे ओरडते. तेव्हा बाबांचे म्हणजे ऋषिकेशचे लक्ष ओवीकडे जाते आणि त्या प्रतापने आपल्या ऋषिकेशला दाबलेले असते, म्हणून जानकी ओवी यांना खूप असं काय करू आणि काय नाही असं होतं. सुमित्राच्या जीवाची सुद्धा खूप घालमले होते, परंतु ऐश्वर्या आणि सयाजी पाटील यांना तर खूप आनंद होत असतो. ऋषिकेश ओवीकडे बघत असतो आणि त्याने जानकीला जे काही प्रॉमिस केलेलं असतं की दरवर्षीप्रमाणे आपली ओवी यावर्षी सुद्धा दिवाळी अगदी धुमधडाक्यात साजरी करेल म्हणून. आणि हे सर्व आठवल्यानंतर ऋषिकेशमध्ये इतकी ताकद येते आणि तो जोरात असा त्या प्रतापला ढकलून देतो. तेव्हा मात्र प्रताप बाजूला जाऊन पडतो, तर सर्वांना खूप आनंद होतो. सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजू लागतात आणि ऋषिकेश असे चेरप करू लागतात. सुमित्राला सुद्धा हे बघून आनंद होतो आणि सौमित्र तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो, परंतु सयाजी पाटील आणि ऐश्वर्या यांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे होत असते. तेव्हा तो प्रताप पुन्हा आपल्या ऋषिकेशला धरून खाली पाडायला लागतो, परंतु ऋषिकेश लगेच त्याला बाजूला ढकलतो आणि त्यालाच खाली पाडून त्याला पाठीवर पाडण्याचा खूप प्रयत्न करू लागतो. सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवायला सुरुवात करतात
करतात. सुमित्राच्या जीवाची अगदी लगबग सुरू असते की ऋषिकेश जिंकावं आणि ती अगदी डोळे पणाला लावून आपल्या ऋषिकेशची कुस्ती बघत असते. परंतु त्याच वेळेस जेव्हा ऋषिकेश जिंकणार असतो म्हणजे तो त्या प्रतापला खाली पाडणार असतो, तोच लगेच सयाजी पाटील जे काही पंच आहे त्यांना लगेच खुणावतात. तेव्हा लगेच जे काही पंच आहे जोरजोराने शिट्ट्या वाजवतात आणि राऊंड संपला असे सांगतात. तेव्हा मात्र जानकीच्या हे सर्व काही लक्षात येते. जानकी लगेच त्या पंचाजवळ येते आणि काय हो तुम्ही का असं केलेत, कारण ऋषिकेश जिंकणार होते आणि वेळे अगोदरच तुम्ही का शिट्ट्या वाजवल्यात, काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची, का असे केले तुम्ही, मी सर्व बघितलं असे जानकी त्या पंचांना उत्तर देते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो हे सर्व चुकीचं आहे, मी त्याला खाली पाडलं होतं आणि पण तुम्ही वेळे अगोदर का शिट्टी वाजवली. तेव्हा पंच काही उत्तर देत नसतात आणि सयाजी पाटील आणि ऐश्वर्याकडे ते बघत असतात. तेव्हा जानकी म्हणते की हो ही चिटिंग आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही सर्वजण एकमेकांना मिळालेले आहेत, वेळेच्या अगोदर यांनी राऊंड संपवला असे जानकी जोरात जेव्हा ओरडते तेव्हा सयाजीराव लगेच उठतो आणि त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की बास करा आणि काय तुम्ही आता पंचांना शिकवणार आहात की वेळ काय असते ते. तेव्हा ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि जानकीच्या हाताला धरतो. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, अहो हे सर्व काही चालले ते नियमाच्या विरुद्ध चाललेले आहे. तेव्हा जानकी ऋषिकेश या सर्वांना खूप राग येतो आणि सौमित्रला सुद्धा. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जेव्हाही ऋषिकेश आला टाळ्या वाजवून खुणावण्याचा प्रयत्न जानकीचा असतो तर जोरजोराने जानकी टाळ्या वाजवत असते. ऐश्वर्याच्या हे सर्व काही लक्षात येतं आणि ऐश्वर्या लगेच सर्वांना म्हणत असते की टाळ्या वाजवा, म्हणून जोरजोराने सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात. तर ऋषिकेशपर्यंत तो आवाज काही पोहोचत नाही म्हणून तो प्रताप ऋषिकेशला बाजूला ढकलून देतो. ओवी जोरात बाबा असे ओरडते. तेव्हा मात्र आता जानकीला खूप टेन्शन येतं की काय करू, की ऋषिकेशपर्यंत मी नक्की पोहोचू कसे, हा आवाज तर ऋषिकेशपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून ती आतमध्ये जायला लागते. तोच ऐश्वर्या लगेच तिला तोंडावर पाडते म्हणजे पायमध्ये घालून. तर जानकी ही तोंडावर पडते आणि लगेच ज्या काही जानकीच्या हातातील बांगड्या असतात तर त्या ऋषिकेशच्या जवळ म्हणजे त्यांना त्या बांगड्याचा आवाज येतो आणि ऋषिकेशला लगेच उठण्याची ताकद त्या बांगड्यातून मिळते आणि ऋषिकेश लगेच त्या बांगड्यांच्या ताकदीमुळे उठून उभा राहतो. तेव्हा आता शेवटी ऋषिकेश जानकीच्या बांगड्यामुळे आणि सुमित्रा आईचं जे काही ऋषिकेशला तेथे येऊन आशीर्वाद दिलेलं असतं म्हणजे ऐनवेळी सुमित्रा आई सुद्धा तेथे ओरडणार असते की ऋषिकेश उठ. ऋषिकेशचे कानावर हे शब्द पडतात. ऋषिकेश आता ही कुस्ती जिंकणार असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.